नात्यातील वादळ भाग 9. भाग्यश्रीने लाजत पूनमसमोर तिच्या आणि समर्थच्या प्रेमाची कबुली दिली. ते ऐकताच पूनमने भाग्यश्रीला आनंदाने मिठी मारली. भाग्यश्री, हे मी काय ऐकतेय? ओहो, तुम्ही दोघंही प्रेमात पडलात तर म्हणजे आमचा प्लॅन सक्सेस झाला. वाव. पूनम खूप आनंदली. तिने लगेच सोहमला फोन करून ही गोड बातमी दिली. त्यावेळी समर्थ सोहमसोबतच होता. सोहम म्हणाला, अगं पूनम, मीही तुला हीच गुड न्यूज देण्यासाठी फोन करणार होतो. काय सांगतोस? पण तुला कसं कळलं? अगं समर्थ माझ्यासोबतच आहे, त्यानेच सांगितले. चल मग कॉलेजमध्ये भेटूया. ओके बाय म्हणत पूनमने फोन कट केला. त्यानंतर सोहम, पूनम, समर्थ आणि भाग्यश्री चौघे एकत्र फिरत 4 मित्रमैत्रिणींचे एक वेगळेच जग निर्माण झाले होते. म्हणतात ना, खऱ्या प्रेमात अडचणी आल्या नाहीत तर ते प्रेम कसले, तसेच झाले भाग्यश्री आणि समर्थच्या बाबतीत. मनोहरराव म्हणजे समर्थचे मामा. त्यांच्या मनात काय होते हे समर्थला माहीतच नव्हते. जेव्हा समजले तेव्हा मात्र तो सुन्न झाला. मनोहर मामा समर्थचा आवडता मामा. लहानपणापासूनच राघव मामापेक्षा समर्थ मनोहर मामाच्या अगदी जवळचा. मनोहरही समर्थचा शब्द कधी खाली पडू देत नव्हता. मनोहर आणि समर्थ या मामा भाच्यांची जोडी नातेमंडळीत फेमस. सर्वांनाच दोघांचे कौतुक वाटे. मनोहर मामाने आपल्या बहिणीकडे म्हणजेच समर्थची आई उषाबाईंपुढे सरळ आपली मुलगी विधी आणि समर्थच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. उषाबाईंना आनंदच झाला. त्यांनी भरतरावांच्या कानी हे घातले. विधी त्या दोघांना आवडत होतीच. समर्थ नाही म्हणणार नाही हा सर्वांनाच विश्वास. त्याच विश्वासाने त्यांनी आपल्या भावाने आणलेला प्रस्ताव मान्यही केला. समर्थला जेव्हा समजले तेव्हा तो गडबडला, गोंधळला. मनोहर मामाला दुखवायचे कसे हाच मोठा प्रश्न पडला त्याला. पण शेवटी धीर एकवटून त्याने आपल्या आईला स्पष्ट शब्दात सांगितलेच. आई, मी विधीबरोबर लग्न नाही करणार. अरे पण का? उषाबाईंना धक्काच बसला. ती पसंत नाही का तुला? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर काय देऊ समर्थला समजत नव्हते. मामाला किती वाईट वाटेल याचा विचार केलास का? आई, मामाला दुखवणे मलाही जड जात आहे. अरे मग हा नकार का? मनोहरची एकुलती एक मुलगी आहे ती, शिवाय सुंदर आणि सुशिक्षितही आहे. ढिगाने स्थळ येत असतील विधीला, पण त्याने तुझी निवड केली. आवडता आहेस ना तू, आणि तूच नाही म्हणतोस. आई प्लीज तूच मामाला सांग. मी नाही रे बाबा, मी तर होकार देऊन बसले. माझ्यासाठी प्लीज. अजिबात नाही. विधीसारख्या मुलीला तू नाकारतोस हेच मुळी मला आवडलेलं नाही. काय कमी आहे तिच्यात? विधीत काही कमी नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. पण मी नाही करू शकत. सॉरी. समर्थ, असा घाईत नकार देऊ नकोस. विचार कर. तुझ्या नकाराने आमचेही नाते तुटेल. मनोहर मामा तसे करणार नाही. काय घडेल नि काय नाही मला तर समजेनासे झाले आहे तुझे बाबा. ते काय म्हणतील कोण जाणे. आई, माझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही. तुला काय करायचे ते तू कर. मला काही विचारू नकोस, काही सांगूही नकोस. समर्थ हताश झाला. भरतरावही त्याच्यावर रागवले. त्यांनाही समर्थचा नकार अपेक्षित नव्हता. तेही समर्थवर जाम नाराज झाले. समर्थने घरात घडलेला हा प्रसंग भाग्यश्री, सोहम, पूनम यांच्या समोर मांडला. चौघांचेच लक्ष उडाले. काय करायचे? काय होणार? मोठ्यांच्या दडपणामुळे समर्थ दबला गेला तर ही भीती भाग्यश्री, पूनम आणि सोहमलाही होती. समर्थ प्रत्येक वेळी आपण ठाम असल्याचे सांगत होता, तरी भाग्यश्रीचे चित्त कशातच नव्हते आणि ते धनश्रीच्या लक्षात आलेच. उतू जाणाऱ्या दुधाकडे एकटक बघत असणाऱ्या भाग्यश्रीला पाहून धनश्रीला आश्चर्य वाटलेच. पुढे येऊन तिने गॅस बंद केला. भाग्यश्री, अगं लक्ष कुठे आहे? दुधाकडे. अरे दूध उतू गेले. उतू जाणाऱ्या दुधाकडे बघत होतीस तू. काय झाले? भाग्यश्रीने मान खाली घातली. तिचा उतरलेला चेहरा पाहून धनश्री समजून गेली. नक्की हरीचे काहीतरी बिनसले आहे. भाग्यश्रीची मान वर करत धनश्रीने विचारले, भाग्यश्री, एनी प्रॉब्लेम? नाही ग, कुठे काय? ये इथे बैस. तिने डायनिंगची खुर्ची पुढे ओढली. भाग्यश्री बसली खरी, पण तिची नजर मात्र जमिनीवर. भाग्यश्री, काहीतरी नक्कीच आहे, स्पष्ट सांग. बोल भाग्यश्री. सध्या मी थोडी बुचकळ्यात पडले होते. नक्कीच तुझ्यात काहीतरी बदल? काही नाही ग. अच्छा, मला सांगायचे नाही. असे काय असेल? पूनम बरोबर भांडण? छे छे, तसे नसेल. मग काय? दुसऱ्या कोणाबरोबर भांडण, वाद? पण आतापर्यंत हे असले तू कधी माझ्यापासून लपविले नाहीस. म्हणजे काहीतरी खास असणार. काय बरे? भाग्यश्री, तू कोणाच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना? भाग्यश्रीने एकदम मान उचलून तिच्याकडे पाहिले. येस, तू प्रेमात पडलीस. कोण आहे तो? तो म्हणजे? भाग्यश्री अडखळली. तिचा तो संभ्रमित चेहरा पाहून धनश्रीला आश्चर्य वाटले. म्हणजे ही खरीच की काय? भाग्यश्री, नाव सांग त्याचे पटकन. समर्थ, भाग्यश्रीने सांगितले. समर्थ, ज्याच्या वाढदिवसाला आपण गेलो होतो तो?
होय, म्हणजे तेव्हापासूनच सुरू होते? नाही ग, अजिबात नाही. तेव्हा फक्त तो माझा मित्र होता. तुझी शपथ. एवढी महत्त्वाची गोष्ट माझ्यापासून तू लपविलीस? माझा तर विश्वासच बसत नाही. बरे, दोघांचेही आहे ना एकमेकावर, की वन वे? त्याचेही आहे ग खूप प्रेम माझ्यावर. फिर ये प्यार में खोए खोए थे या कुछ प्रॉब्लेम है? प्रॉब्लेमच झालाय म्हणून तर. काय ते स्पष्ट सांग. अगं काय सांगू धनश्री, त्याच्या मामाने त्यांच्या मुलीसाठी समर्थला मागणी घातली आहे आणि त्याच्या घरच्यांनी ती मान्य सुद्धा केली. मग यावर समर्थचे काय म्हणणे आहे? तो ते लग्न करणार नाही म्हणतोय. त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा? हो आहे ग, पण तुझा विश्वास दोलायमान झालाय तेही बरोबरच आहे. घरच्यांसमोर त्याला मान झुकवावी लागली तर? हाच प्रश्न तुला अस्वस्थ करतोय. भाग्यश्री, स्वतःवर, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव आणि लक्षात ठेव, जे होईल ते चांगल्यासाठीच. आपले आई बाबा असेच म्हणतात ना, इतर वेळी पटते, पण समर्थ माझ्यापासून दूर झाला तर ही कल्पनाही सहन होत नाही. त्याचे प्रेम खरे असेल तर तो मागे सरणार नाही, आणि तसे झाले तर भाग्यश्री तू खचून जाऊ नकोस. पण मी नाही ग जगू शकणार. भाग्यश्री रडू लागली. धनश्रीने तिला जवळ घेतले. तिच्या केसांवरून ती हात फिरवू लागली. आपली लहान बहीण प्रेमात पडलीये याचे आश्चर्य वाटत होते तिला, पण लगेच तिला प्रेमपरीक्षेला सामोरे जावे लागणार याचेही वाईट वाटत होते. आईबाबांना हे सर्व सांगायला पाहिजे. त्याआधी समर्थला भेटायला पाहिजे. भाग्यश्री, मला समर्थला भेटायचे आहे. कधी भेटवतेस? कधीही तू म्हणशील त्यावेळी. रविवारी? मी सांगते त्याला. धनश्री, आईबाबांना नाही ना सांगणार तू? ते बघू नंतर. त्यांना चोरून आजपर्यंत आपण काहीही केले नाही, होय ना? होय ग, कधी कधी त्याचेही टेन्शन येते. मला सांगितलेस ना, आता मी बघते सर्व. तू शांत राहा, ओके? आता स्माईल प्लीज. भाग्यश्रीच्या ओठांवर हसू तरळले. नाहीतरी घरच्यांना हे माहिती नसल्याने तिला स्वतःला अपराधी वाटतच होते. जा टीव्ही बघ, मी हा ओटा धुवून काढते. मी करते ग. भाग्यश्री प्लीज यू गो. भाग्यश्री हॉलमध्ये आली. तिला थोडे का होईना मोकळे वाटले. धनश्री म्हणजे भाग्यश्रीची घरची मैत्रीण होती. आजपर्यंत तिने कधीच तिच्यापासून काही लपविले नव्हते. भाग्यश्रीने आपल्यापासून प्रेमप्रकरण लपविले याचा धनश्रीला धक्काच बसला होता. वाईटही खूप वाटले होते, पण भाग्यश्रीची दोलायमान मनस्थिती पाहून तिच्यावर या क्षणी तरी रागवायला नको हा निर्णय धनश्रीने त्या क्षणी घेतला. तिने धनश्रीला मानसिक आधारही दिला. ओटा धुवून काढताना धनश्रीचेही मन चलबिचल झाले होते. तिच्या लाडक्या भाग्यश्रीच्या भवितव्याचा विषय हा. तेव्हा जो निर्णय घ्यायचा तो योग्य असला पाहिजे. आईबाबांनाही याविषयी सांगितले पाहिजे, पण हे करताना भाग्यश्री आणि आईबाबा कोणी दुखावणार नाहीत ही जबाबदारी आता आपल्यावर आहे. धनश्री मनातून जाम घाबरली होती. हे आपण योग्य तऱ्हेने हाताळू का? मोठ्या विश्वासाने भाग्यश्रीने आपल्याला सांगितले आहे. आपण स्वतःहून मी सर्व सांभाळून घेते असे बोलूनही मोकळे झालो. ओ गॉड, प्लीज हेल्प मी, धनश्री मनातल्या मनात बोलून गेली. बाहेर हॉलमध्ये भाग्यश्री टीव्ही ऑन करून समोर बसली होती, पण तिचे लक्ष स्क्रीनकडे अजिबात नव्हते. मनातल्या वादळाला कसे शांत करायचे? धनश्रीला यापूर्वीच आपण विश्वासात घ्यायला पाहिजे होते. चुकलेच आपले. भाग्यश्री, अगं पुन्हा तेच? लक्ष कुठे आहे तुझे? धनश्री, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी तुला हे यापूर्वीच सांगायला पाहिजे होते ग, पण खरेच सांगते. अगं, हे सर्व त्या पूनम आणि सोहमने घडवून आणले आणि आम्हा दोघांनाही समजले नव्हते. आम्ही अलगद त्यांच्या जाळ्यात अडकता अडकता एकमेकांच्या प्रेमात अडकलो. खरंच सांगते ग. आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा लगेचच ही समस्या समोर आली. त्यामुळे खूप खूप गोंधळले ग. सॉरी धनश्री. ए भाग्यश्री, अगं मी काही बोलले का? तू का मनाला लावून घेतेस? खरे म्हणजे मी खूप रागवले असते तुझ्यावर, पण लक्षात आले रागवण्याची ही वेळ नाही. वेळ आहे विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि खूप खूप संयमाची. सर्व काही ठीक होईल. खरेच सर्व ठीक होईल ना ग? अगदी खरे. मला विश्वास आहे तू कोणा आलतू फालतूची निवड करणार नाहीस. माझे मन म्हणतेय समर्थ तुझी साथ सोडणार नाही. ओ हो धनश्री, तुझ्या या शब्दाने किती बरे वाटले म्हणून सांगू. आई बाबा आले, मी दार उघडते, नंतर बोलू. धनश्रीने दार उघडले. दोघे घरात आले आणि मग घरचे नेहमीचे वातावरण निर्माण झाले. भाग्यश्री टेन्शन विसरून सर्वांच्यात सामील झाली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.